नमस्कार, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक। आज आपण कर्नाटक सीमेवरच्या कुरुकुली या गावामध्ये आलो आहोत आणि नेहमीप्रमाणे आज मिशन ऑर्गॅनिक या आपल्या संस्थेतील, आपल्या कुटुंबातील एक कष्टकरी, प्रयोगशील असे शेतकरी नामदेव दाभोळे साहेब यांच्या शेतावर आपण आलो आहे। जराशी बोल। त्यांनी मागील 1-1.5 वर्षापासून मिशन ऑर्गॅनिक बरोबर काही प्रयोग केलेले आहेत। अतिशय प्रयोगशील शेतकरी आहेत आणि नैसर्गिक ऑर्गॅनिक शेती करण्याचा त्यांचं स्वप्न, त्यांची इच्छा ते याच्या आधीसुद्धा करत होते। पण नेहमीप्रमाणे आपले काही व्हिडिओ त्यांनी बघितले आणि मागच्या वर्षी त्यांनी संपर्क साधला आम्हाला। आमची टीम यांच्याकडे येऊन गेली आणि त्यांना आपण बेसिक काही मार्गदर्शन केलं आणि आपलं जे भूसुधारक आणि अन्नपूर्णा ह्या 2 प्रॉडक्टवर त्यांनी हा ऊसाचा ट्रायल प्लॉट करण्याचं ठरवलं। पण मित्रांनो, नेहमीप्रमाणेच त्यांच्या ह्या इच्छेला त्यांच्या घरातून, त्यांच्या मित्रातून आणि त्यांच्या आसपासच्या शेतकऱ्यातून विरोध झालाच आणि त्यांना सांगण्यात आलं की नैसर्गिक पद्धतीनं ऊस केल्यानंतर त्याची अपेक्षित वाढ तुम्हाला येणार नाही, ती तुम्हाला मिळणार नाही। तुम्हाला थोडं तरी रसायन वापरावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला ऊसाची उंची वाढणार नाही, जाडी वाढणार नाही किंवा वजन येणार नाही। बरोबर आहे ना सर? बरोबर आहे। तर अशा सुद्धा परिस्थितीमध्ये हा माझा कष्टकरी शेतकरी अतिशय खंबीर राहिला, कारण त्यांना स्वतःचा आत्मविश्वास होता। आणि मी नेहमी सांगतो की प्रत्येकाचा भगवंतावर विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे आणि आज माझ्या ह्या शेतकऱ्याची भगवंतावर नितांत श्रद्धा होती आणि त्या भगवंतानं, त्या श्रद्धेच्या रूपानं त्यांना आज काय मिळालं आहे अनुभवरूपी, हे आपण आज त्यांच्या तोंडातून ऐकणार आहोत। अतिशय सुंदर हा प्लॉट झालेला आहे आणि सध्या ऊस तोडणीची वेळ आली आहे। आता कारखाने थोडंसं चालू होतील किंवा ज्या शेतकऱ्यांना नैसर्गिकरित्या विषमुक्त शेती करायची आहे, ऊसाच्या शेतामध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न येतं, कुठलंही खत न घालता, शेणखतसुद्धा न घालता, तर असे माझे जे प्रयोगशील शेतकरी आहेत यांचा अनुभव महाराष्ट्रातील तमाम माझ्या कष्टकरी शेतकरी बांधवांना मिळायला हवा अशी आमची इच्छा आहे। आणि ह्या ऊसाच्या सिरीजमधले आज हे साहेब, दाभोळे साहेब, आपल्याला त्यांचा अनुभव सांगणार आहेत। अतिशय व्यवस्थित शांतपणे ऐका। प्रयोगशील शेतकरी आहे, अभ्यासू शेतकरी आहे। त्यांचं वाक्य न वाक्य, शब्द न शब्द हे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रेरणा देणार आहे। कित्येक समज आहेत शेतकऱ्यांचे, मी तर म्हणतो नेहमी गैरसमज आहेत की असं झालं की तसं होतं, तसं झालं की असं होतं। हे सगळं कर्णोपकरणी आहे, पण जेव्हा निसर्गाबरोबर माझा शेतकरी शेती करायला लागतो तेव्हा त्याला विस्मयकारक आणि आनंददायक अनुभव येतात। आज असेच काही अनुभव दाभोळे सरांना आलेले आहेत, ते तुमच्याशी शेअर करतील। आपण आज त्यांच्याशी बोलूया। त्यांच्या ऊसामध्ये आज आपण कॉर्नरला आहोत, तरीसुद्धा किती पेरं झालेत हे आपण त्यांच्या शेतकऱ्यांच्या बरोबर मोजूया, कारण आतल्या साईडला जाता येत नाही आहे। ऊस आडवा पडला आहे। आडवा का पडला माहिती आहे? पाऊस तर आहेच, पण ऊसाला त्याचं वजन पेलवत नाही आहे। अपेक्षेपेक्षा जास्त जाडी झाली आहे, उंची झालेली आहे, त्यामुळे मुळं धरून ठेवत नाही आहेत। आणि निसर्गात ह्यावेळी ज्या पद्धतीनं जास्त पाऊस पडला तो फटका इथंही बसला आहे आणि ऊसाचा प्लॉट सगळा आडवा झाला आहे, तुम्ही बघता आहात। आपण आता त्यांच्याशी बोलूया। सर नमस्कार। नमस्कार। तुम्ही आज महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही दोघंही सांगा की तुम्ही याच्या आधी रासायनिक शेती करत होता, बरोबर? बरोबर। पण तुम्हाला मनामध्ये कुठंतरी होतं की नैसर्गिक शेती करावी म्हणून, होय होय, पण ती वाट सापडत नव्हती। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तितका तो विश्वास पटदिशी बसत नाही आणि आपल्याला डिमोरलाइज करणारे किंवा आपली उत्साह कमी करणाऱ्या भरपूर शक्ती आपल्या आसपास असतात। अगदी आपल्या घरात सुरू होतं सगळ्याच। त्यामुळे एखादी नवीन गोष्ट करायची म्हटली तर धाडस आपण एकत्र करतो, पण आपल्या आसपासची माणसं, आपल्या घरातील माणसं, मित्रमंडळी, शेजारपाजारचे आपले शेतकरी हे तुम्हाला एखादी नवीन वाट सहसा जाऊ देत नाहीत। सतत भीती असते, असं नाही असं होईल, तसं नाही तसं होईल। आणि आमचा शेतकरी माऊली सगळा कष्टात आहे, आर्थिक विवंचनेमध्ये आहे, त्यामुळं त्या शेतकऱ्याला ती भीती एक मनामध्ये असते की मी नवीन काहीतरी करायला गेलो आणि माझं उत्पन्न आलं नाही, माझं पीक आलं नाही तर माझं वर्ष खराब होईल। बरोबर, कारण मुळामध्येच आर्थिक अरिष्ट आहे आणि सतत आपल्या कर्जाचा बोजा सोसायट्या डोक्यावरच्या माझ्या शेतकऱ्याच्या नशिबातल्या कधीच गेलेल्या नाहीत। आमची माऊली तीव्र इच्छा आहे महाराजांच्या कृपेनं तुम्हा सगळ्यांचं कर्जमुक्त व्हावं
आणि तुम्ही सगळ्यांनी आनंदानं शेती करावी हे मिशन ऑर्गॅनिकचं स्वप्न आहे, ध्येय आहे. म्हणून आमची टीम दिवस रात्र पळापळ करत असते हे तेवढंच सांगण्यासाठी की आनंदानं शेती करा, डोक्यावर कर्ज तेवढं घेऊ नका माऊली. आयुष्यभर तुम्ही कर्जात आहे, कधीतरी तुम्ही ह्यातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि खरं सांगू का, महाराजांचं नाव घेऊन सांगतो मी की आमच्याबरोबरचे लाखो शेतकरी कर्जमुक्त झालेत, कारण त्यांनी भगवंतावर विश्वास ठेवला आणि त्यांनी निसर्गावर विश्वास ठेवला. आज तुम्हीसुद्धा मागच्या वर्षापासून सगळ्यांचा विरोध झगारून तुम्ही नैसर्गिक प्लॉट केला आहे. तुमचा अनुभव आज महाराष्ट्रातल्या आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा, जो दिशादर्शक असेल, पथदर्शी असेल. कारण तुमच्यासारख्या अनुभवी शेतकऱ्यांचा अनुभव घेऊन माझे कष्टकरी तरुण शेतकरी धाडस करणार आहेत. त्यामुळे ते धाडस द्यायचं काम माऊली तुम्ही करायचं आहे. शेतकरी तुम्ही आहात, मी नाही. सगळ्यांना सांगा तुमचा अनुभव मागच्या वर्षीचा कसा होता, कॅमेऱ्याकडे बघून सांगा. तुम्ही रासायनिकमधून निसर्गाकडे येताना तुम्हाला अडचणी कुठल्या कुठल्या आल्या त्या मोकळेपणानं सांगा. कसं सुरुवात झाली, मी MSCB मध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून रिटायर झालो. बरं. रिटायर झाल्यानंतर रिटायर होऊन आता जवळ 10 वर्ष झाली. आणि शिरोळ भागात रासायनिक आणि अति औषधं वापरामुळं कॅन्सरचं प्रमाण त्या भागात वाढलेलं हे पेपरला मी वाचली. प्रमाण वाढलेलं नाही माऊली, तालुका कॅन्सरग्रस्त झालेला आहे. मी MSCB मध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून रिटायर झालो. 2014 साली. मग त्याच्यानंतर शिरोळ तालुक्यातल्या त्या बातम्या अशा पेपरला ऐकल्या. आणि माझी एक इच्छा काय होती की कमीत कमी आपल्या घरच्या पुरतं तरी त्याच्यातनं शिल्लक विकता येईल, परंतु आपण तरी हे करूया आणि आपल्या घरचे फॅमिली व्यवस्थित राहूया. मग त्या दृष्टिकोनातनं मग ते जर झालं तर त्याचा फायदा हळूहळू शेजारचे शेतकरी बघतील आणि करतील, किंवा असा समाज दृष्टिकोन माझ्याकडे होता. हे असं घडत जाऊन ह्या परिस्थितीला आलेला. सुरुवातीला मी ज्यावेळा हे ऊस करायचा होता त्यावेळेला उन्हाळ्यात 5 ट्रॉल्या खत घातलं. हे 35 गुंठे रान आहे. 5 ट्रॉल्या शेणखत घातलं. त्याच्यात नंतर 1 ट्रॉली. त्या 5 ट्रॉल्याचा 1 ट्रॉल्याचा खर्च किती आहे? 2200 रुपये आणि 2500 रुपये इथे येऊन पोचायला. 2500. 2500 म्हणजे 12,500 लागले. आणि त्याच्यानंतर कुठलंही खत घातलेलं नाही. तुमचं जीवामृत एक मी 2 वेळा सोडलेला आहे. आणि भूसुधारक 5 वेळा सोडले. 5 वेळा सोडले. 5 वेळा भूसुधारक सोडले. अर्ध्या तुमचं जे आहे ते 500 लिटरची टाकी आहे. 500 लिटरच्या टाकीमध्ये 1/2 किलो असं हे केलेलं आहे. बरोबर. मग 1/2 किलो मध्ये हे केल्यानंतर ते 13 किलो लेंडी खत, राखून आणि कोंबडी खत ह्या पद्धतीनं ते सगळं हे करून पाण्यानं सोडलं. तिथं टाकी ठेवल्या 500 लिटरची. त्या 500 लिटरच्या टाकीत हे सगळं कालवण करून मिश्रण सोडत होतो. आणि अन्नपूर्णाच्या ह्याला 7 फवारण्या घेतल्या. 7 फवारण्या घेतल्या. मग ते पहिल्यांदा जास्त मी म्हणजे 100 ml करायला पाहिजे होतं, तर ते मी चुकून 200 ml झालं पाहिजे. नाही, 50 ml पासून म्हटलं हे वाढूया आपण. फवारण्याची संख्या वाढूया, चालेल. कमी औषध घेतलं. तसं केल्यानंतर रिझल्ट आला लागला. मग सोयाबीन काढून लावण केली सप्टेंबर एंडला. म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लावण आमची झाली. आता 10 महिने 12 महिने झाली आहेत. तर 12 महिने झाले. तर त्यावेळा सोयाबीन काढल्यानंतर लावणी करताना ह्याच्यात कोबी थोडा केला होता. 500 कोबी केला होता. मला ते पण चेक करायचं होतं की ह्या तुमच्या मिशन ऑर्गॅनिकच्या ह्याच्या ब्रह्मास्त्र किंवा ह्याच्यामुळे काय ती येऊ शकते का. मिरची पण केली होती. मिरची आता अजून काही आहेत झाडात, तुम्हाला ती फळं दाखवतो. आंतरपिका केलेली होती. हो, आंतरपिका मी घेतली. कोबी केला, मिरची केलेली आहे. ही बघा मिरची, ही मिरची, हे बघा मिरची, ही त्यावेळची आहे मिरची. मागच्या वर्षीची मिरची आहे बरं काय. आणि कोबी पण केला होता. कोबी 500 केला होता. कांदे केले होते. आणि थोडा पांढरा तीळ पण केला. पांढरा तीळ. आता मला सांगा, कोबी, मिरची, कांदे त्याच्यात माझा कशी आली उत्पन्न? फुल आली होती. तुमचे अजित सर आले होते ना. ऐका शेतकऱ्यांनो, मी जे नेहमी सांगतोय तो सगळा प्रयोग ह्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. फक्त उसावर आळसासारखं बसायचं नाही. उसाची सरी ह्यांची 4 फूट सरी आहे, अजून लांब पाहिजे. तरीसुद्धा ह्या प्रयोगशील शेतकऱ्यांना 4 फुटी सरीमध्ये 4 उत्पन्न घेतलेली आहेत. मिरची घेतलेली आहे, पांढरे तीळ घेतलेले आहे, कोबी घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे.
सगळी उत्पन्न यांना बंपर आलेली आहेत. बंपर आले. काय अडचण आली? काय नाही. कुठला रोगराई आली? रोगराई फक्त कोबीला एक ठराविक गड्ड्यानं आली होती. कोबीला रोगराई आली, बाकी कशालाही आली नाही. ब्रह्मास्त्र फवारणी झाल्यानंतर ते पण गेलेली आहे. कुठलंही रसायन वापरलेलं नाही, बरोबर? अजिबात नाही. खत वापरलं नाहीच. रासायनिक नाही. रासायनिक खरं सांगते ना? होय, नाव सुद्धा मी इथं घेऊ देत नाही. ऐका पूर्ण. हे त्याला हे बघा, हे आम्ही नाही. काम करणारा माणूस इथं आहे. 1 ग्रॅम सुद्धा घातलेलं नाही. बस. आणि घालणार पण नाही. पीक नाही आलं तरी चालेल. येतच की, आलं की भरपूर. सांगितलं नाही, नकारात्मक बोलायचं नाही. येतच पीक येणार. 4 पिकं घेतला की. आणि माझ्या ह्याच्यात आंतरपिकातनं माझा खर्च पूर्ण निघून गेलेला आहे. कसं झालं, तुमचं 25 रुपयाचे 5 पॅकेट मी घेतली, बरोबर? तर ते 12,500 रुपये झाले. आणि अन्नपूर्णाचे 5 बॉटल इथं फवारल्या मी, बाकीच्या थोड्या दुसऱ्या शेतात फवारल्या. ते 4,000 असे 12,000 16,000 माझं हे झालेलं आहे. 16,000 रुपये यांचा आमचा खर्च आहे मिशन ऑर्गॅनिकचा. 16,000 मध्ये यांनी 4 आंतरपिकं घेतली, ज्याची बंपर उत्पन्न आलेली आहेत. ज्या आंतरपिकातूनच यांचा खर्च बाहेर पडला. हो, आंतरपिकातून खर्च माझा पूर्ण बाहेर. आणि ऊस हा सगळा निव्वळ प्रॉफिट आहे. आता तुम्ही सांगा की हा जो ऊस किती गुंठ्यामध्ये आहे? 35 गुंठे. 35 गुंठ्यामध्ये आहे. रासायनिक ऊस तुम्ही करत होता, तो ऊस आणि आज हा बिना 1 ग्रॅम सुद्धा खत नसलेला ऊस, कुठला ऊस चांगला आहे तुमच्यावर? त्याच्यापेक्षा हा ऊस चांगला आहे. चांगला आहे. ऊसाची जाडी पण आहे आणि सावलीत असून सुद्धा इथं पीक चांगले आलेलं आहे. रासायनिक ह्याच्यात इथं पीक चांगलं येत नव्हतं. माऊली मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आज दाभोळे साहेब सांगतायत. तमाम शेतकऱ्यांनी हे लक्षपूर्वक ऐका, कारण सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे, म्हणजे मी हजारो शेतकऱ्यांच्या शेतात गेलोय, प्रत्येक जण मला सांगतंय बांधावर झाडं का तोडलास बाबा, असा माझा पहिला प्रश्न असतोय. तर माझा कष्टकरी अनुभवी शेतकरी मला म्हणतो, साहेब बांधावरच्या झाडाची जी सावली पडते, म्हणजे त्याला वजबी म्हणतात, प्रत्येक ठिकाणी शब्द वेगळे आहेत, पण वजबीमध्ये आमचं पीक येत नाही म्हणून आम्ही झाडं तोडलेत, असं शेतकऱ्यांचं मला सांगणं होतं. आणि मी नेहमी सांगतोय, नैसर्गिक शेतीमध्ये वजबी वगैरे काय प्रकार नसतो. झाडाच्या सावलीमध्ये सुद्धा सुंदर पीक नेहमीसारखंच येतं. याच्या आधी अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेला आहे. आणि आज हा पण शेतकरी आम्हाला सांगतो आहे की यांच्या साईडला बांधावर झाडं आहेत मोठी, बांधावर पूर्ण नारळीची बाग आहे, चिक्कू लागलेला आहे, आंबा आहे, सगळी झाडं आहेत त्यांच्याकडे मोठी आणि मसाले झाडं आहेत. तर ह्या सगळ्या झाडांच्या सावलीमध्ये रासायनिक पद्धतीनं जेव्हा हे शेती करत होते तेव्हा उत्पन्न व्यवस्थित येत नव्हतं. पण मागच्या वर्षी खर्च जास्त येत होता. मागच्या वर्षीपासून हे मिशन ऑर्गॅनिक बरोबर नैसर्गिक शेती करतायत. हा प्रायोगिक प्लॉट आहे. सावलीत सुद्धा वाढ झालेली आहे. हे बघा काय सांगतायत, एवढा अंतर नाही, असं एवढाच ऊस यायचा. 20-25 फूट फक्त कमरे एवढा ऊस येत होता असं म्हणतायत. आणि त्या 20-25 फुटात आज हा कष्टकरी माझा शेतकरी तुम्हाला पेरं मोजून दाखवेल. रासायनिकमध्ये कमरे एवढा ऊस म्हणजे 2-5 पेरे येत असतील, 5-6 पेरे येत होती, बारकी बारकी पेरे येत होती सावलीमध्ये. आता सावलीमध्ये किती पेरं आली आहेत हा माणूस मोजेल. मामा ह्यातलं जरा समोर बुडक्यातनं मोजा, जरा खालपासून बघा तुम्ही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 हळूहळू 26 27 28 29 30 31 आणि 31 ते 32 पेरा आले सावलीमध्ये, वजबीमध्ये. आत काय असेल याचा विचार करा. आत आम्ही जाऊ शकत नाही आहे, एवढा गच झाला आहे. मित्रांनो, मी वारंवार सांगतो आहे, निसर्ग तुम्हाला चमत्कार दाखवतो, निसर्ग तुम्हाला पैसे मिळवून देतो. ही भगवंताची, ईश्वराची, सगळ्याची व्यवस्था आहे. आपण दुर्दैवानं निसर्गाच्या बाजूला जायला लागलोय, अनैसर्गिक काम करायला लागलोय, म्हणून प्रॉब्लेम येतोय. आज ज्या ठिकाणी 5 ते 7 पेरं येत होती त्या ठिकाणी आज आपण 32 पेरांचा ऊस ह्या माणसानं मोजलेला आहे सावलीमधला. उन्हातला आतला ऊस केवढा असतोय आत आपण माहीत नाही. आता तुम्ही जेव्हा तोडणार तेव्हा ते करा फोटो आणि आम्हाला नंतर पाठवा, म्हणजे किती उंच ऊस आहे हे लोकांना कळू देत. कारण परवा कुर्लीचा जो कॅमेरा, परवा आम्ही लास्ट व्हिडिओ जो होता त्यामध्ये आजच चौगुले अण्णाने पाठवला आहे, 42 पेरं आलेली आहेत त्यांनी मध्ये त्यांचा फोटो आला आहे आज. तर तुम्ही नंतर काढून पाठवा, चालेल. तुम्हाला हे लक्षात आलं का की निसर्गाबरोबर काम करताना तुम्हाला कष्ट कमी येत आहेत, कष्ट कमी, पैसे कमी, उत्पादन खर्च कमी
आणि उत्पन्न वाढलं. नाही, निसर्गाला वजा करून काय म्हणजे शेती करताच येत नाही, होतच नाही, कुठलेच काम होत नाही तसं. निसर्गाला वजा करून कुठलंही काम होत नाही. माझा कष्टकरी माझा मित्र सांगतोय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि माझी तुम्हाला नम्र विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना, आज हा व्हिडिओ जो बघणार आहेत महाराष्ट्रातले लाखो शेतकरी, या सगळ्यांना माझी विनंती आहे, निसर्गाबरोबर माऊली शेती करा. आणि ही गंमत बघा, आज 30-30, 35-35 पेराला ऊस गेलेत, ज्या ठिकाणी 5-5 पेरं येत होती. म्हणजे ऊसासारखं पीक, जे गवताचं पीक आहे, ते सुद्धा तुम्हाला निसर्गाबरोबर गेल्यावर बंपर उत्पन्न मिळवून द्यायला लागले. होय. तुमच्या जमिनीमध्ये तण, रान, गवत येण्याचं प्रमाण प्रचंड कमी येत आहे असं शेतकऱ्यांनीच मला सांगितलंय. नाही, 100%. कारण परवा दोन्ही प्लॉटला तण आलं नाही. तुमचं मला दिसतंय ते तण दिसतच नाही आहे. तुम्ही आंतरपिकं घेतलीत, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही आज दाभोळे सरांच्याकडनं हे शिकून घ्या. ऊसामध्ये 4 आंतरपिकं घेतलेत, हे घ्यायला पाहिजे आपण. नुसता ऊस लावला आणि रिकामा झालो नाही. आज तो माणूस, त्यांचं वय बघा, रिटायर होऊन आज त्यांच्या वयाच्या ह्यांना ते किती कष्ट करतात शेतामध्ये आणि छान उत्पन्न घेतात. आज तो माणूस आनंदी आहे, समाधानी आहे. आज आल्या आल्या ज्या हसऱ्या चेहऱ्याने त्यांनी आमचं स्वागत केलं, तेव्हाच आम्हाला कळलं की शेतामध्ये गंमत झालेली आहे. बरेच दिवस ते मला फोन करत होते, मला 6 महिने 7 महिने फोन करत होते. मलाच येता आलं नाही व्यापामुळं, त्याबद्दल मी माफी मागतो सगळ्यांसमोर. नाही, मला माऊली शक्य होत नाही, प्रचंड फिरणं आहे बाहेर जाणं, आणि सगळ्यांना वाटतं मी शेतात यावं, आणि माझं काम आहे, मी जाणार प्रत्येक शेतात. पण त्याला मानवी मर्यादा आहेत, किती पाळायचं आणि काय राहायचं शेवटी आहे. तरी पण मी मॅक्झिमम शेतकऱ्यांकडे जातो. कारण काय होते, तुमच्यासारख्या शेतकऱ्याला भेटल्यावर मला सुद्धा एनर्जी मिळते, माझा सुद्धा उत्साह वाढतो. आणि असे प्लॉट बघितल्यानंतर मलाही वाटतं की हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जायला पाहिजे. आणि तुमचं सगळं मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी पुढे जाऊन नैसर्गिक शेती केली पाहिजे. आज तुम्ही जे मगाशी यांनी सांगितलं की यांचा पहिला विचार होता की माझ्या घरापुरती तरी भाजीपाला मी विषमुक्त खायला पाहिजे, आणि ही अत्यंत मोलाची गोष्ट आहे सर. मी फार पहिल्यापासून सांगतोय, शेतकऱ्यांना भाजीपाला विकत आणायचा नाही. तुम्ही तुमच्या बांधावर सुद्धा किरकोळ भाजीपाला जर लावला, त्याला काही कष्ट करावं नाही लागत. तुम्ही अगदी 4-5 तुम्ही वेलवर्गीय लावले आणि बारीक भाज्या टोकणल्या, तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलाबाळांना, तुमच्या वयोवृद्ध आईवडिलांना त्यांच्यासाठी विषमुक्त अन्न तयार करून घेतलं पाहिजे. विकतचा भाजीपाला विषाचा आणला नाही पाहिजे. आज त्या सगळ्या विषारी फवारण्या आणि रसायन जमिनीमध्ये जे गेलं आणि त्यातून जो विषारी भाजीपाला आला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचे सुद्धा तब्येती बिघडलेल्या आहेत. बरोबर माऊली, आज मी बघतो आहे की एकही शेतकरी आपला सदृढ सशक्त नाही आहे. आज घाम गाळणारा माझा शेतकरी, तो सुद्धा आजारांना ग्रासलेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये औषधाच्या गोळ्या आहेत. किती दुर्दैव आहे हे. जो शेतकरी कष्ट करतो, अंग मेहनत करतो, त्याला तरी कुठला आजार व्हायला नाही पाहिजे. मला तुमचा अभिनय यांना नाही आहे, कुठलाच आजार नाही आहे, कुठलीच गोळी नाही आहे. 69 वय चालू, 69 वय बेस्ट. यांचा आदर्श घ्या. एकही गोळी नाही, कारण हा माणूस निरोगी आहे, दररोज शेतामध्ये काम करतो आणि विषमुक्त अन्न खाण्याचा प्रयत्न करतो. अशीच माणसं पाहिजेत, असे तरुण शेतकरी आपल्याला पाहिजेत. भारताचं शेतीचं जे भवितव्य आहे ते अशा शेतकऱ्यांच्याच हातामध्ये आहे आणि ते उज्ज्वल आहे. तुम्ही आता मला सांगा की तुम्हाला याच्यानंतर आता काय काय करायची इच्छा आहे? नैसर्गिक शेतीमध्ये तुम्ही कुठले कुठले प्रयोग करणार आहात? आता मी अगोदर हळद घेतलेली आहे. हळदीला रिझल्ट आला व्यवस्थित? हळदीला रिझल्ट चांगला आलेला आहे. ओके. आणि ते फक्त घाऊकमध्ये विकलं तर ते 60-70 रुपयानं किलो जाते बाळकुंड. ओके. ते जर आपण पावडर करून स्वतः प्रोसेस करून जर विकली तर 200 रुपये किलो मी आता पावडर विकतोय. घरात येऊन माझी पावडर घेऊन जातात. आता पावडर संपत आले, हळकुंड थोडे आले, ठेवलेले आता थोडीशी शेवटची राहिलीत. आता ही परत हळद आल्याशिवाय माझ्याकडे आता हळद नाही, मागणी भरपूर आहे. याचा अर्थ माऊली शेतकऱ्यांनो, अतिशय मोलाची अनुभवी गोष्ट आज दाभोळे सरांनी सांगितली आहे. त्यांनी हळद केली आहे. खरं सांगू का, हा पट्टा हळदीचा नाहीच आहे, तरीसुद्धा ह्या माणसानं धाडस केलं आहे, हळद चांगली काढलेली आहे. जो कष्टकरी आहे ना, त्याला निसर्ग साथ देतो, त्याला भगवंत साथ देतो. दाभोळे साहेबांनी हळद काढली आहे. आता त्यांनी एक वाक्य सुंदर सांगितलं, माझ्या सगळ्या तरुण शेतकऱ्यांनी हे ऐकावं. हळद नुसती काढून जर विकली 60-70 रुपये किलोनं ती विकली जाते, बरोबर, हळकुंड जातं. पण तीच हळद तुम्ही जर घरामध्ये बरं काय, कुठे बाहेर नाही, पूड जर केली तर ती किती रुपये नेली? 200 रुपये किलो. 200 रुपये नेली. हळदीची पूड करणं याला 130 रुपये रेट जास्त आला. आणि ते काय सांगतायत, नैसर्गिक हळद आहे, त्यांच्याकडे मागणी प्रचंड आहे. हळद त्यांच्याकडे शिल्लक नाही आहे. आता शिल्लक नाही, हळद शिल्लक नाही. आता 1-2 महिने थांबायला लागणार आहे. लोक थांबलेले आहेत त्यांच्यासाठी. कळलं का? शेती अशी करायची असते.
तुम्ही तुमच्या शेतामध्ये पिकवलेल्या गोष्टींचं प्रोसेसिंग तुम्ही करता आलं पाहिजे. याचा अर्थ व्हॅल्यू ॲडिशन आहे. हळद विकली तर 60-70 रुपये, फक्त पावडर केली, कुठलीही प्रक्रिया फार नाही आहे, पावडर केले फक्त. डायरेक्ट रुपये किलो दळून मिळते. बाहेर गेला तर 25 रुपये किलो दळून मिळते, म्हणजे 60-70 आणि प्लस 80-85 रुपये. 85 रुपये 85 रुपये तयार झालेली आपली हळद पावडर ही 200 रुपयानं डबल 100% प्रॉफिट. होय. 100 पेक्षा जास्त. बाजारात त्यापेक्षा दर जास्त असून सुद्धा ती क्वालिटी नाही आहे, म्हणून आमच्याकडे नेतात. असू शकत नाही. बाजारातली हळद ही डुप्लिकेट आहे, त्याच्यामध्ये कलर मिसळलेला असतो, मिक्स. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्याच्यातली हळद ही प्युअरच असणार, मिळणार नाही. मग मला तुम्ही सांगा, जर अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जर स्वतःच्या शेतामध्ये थोडंसं डोकं लावून तुमच्यासारखं काम केलं तर तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम येईल असं वाटतंय? नाही. कर्ज काढावी लागतील? नाही. कधीही काढावं लागणार नाही कर्ज, कारण तुमच्या घरच्या गरजा भागवण्यासाठी भगवंतानं तुमच्या शेतामध्ये नैसर्गिक व्यवस्था दिलेली आहे. फक्त ती वापरायची कशी आणि मार्केटमध्ये ते विकायचं कसं. आज असेच आपले प्रगतशील शेतकरी एक एक टीप आपल्याला देत आहेत. माझ्या सगळ्या मित्रांना ही विनंती आहे, अशा शेतकऱ्यांच्याकडे ह्या गोष्टी शिकून घ्या. आता हा व्हिडिओ बघणाऱ्या हळदीचे खूप लोक असतील आपल्यामध्ये, 100% आहेत आपले. त्या लोकांनी पहिल्यांदा कुठून आणा आणि घरगुती पॅक करून विकायला चालू करा. आज 70-80 रुपये किलोचं हळकुंड 200 रुपये किलोनं 100% पेक्षा जास्त प्रॉफिट मिळतंय. 180 रुपयाने गेल्याशिवाय विकत होतं, ह्यावर्षी 200 रुपये रेट केलेला आहे. बघा, रेट पण वाढवलेला आहे मार्केटचा पण. म्हणजे विचार करा, तुम्हाला घर बसल्या हे पैसे मिळत आहेत, तुम्हाला मार्केटमध्ये जायची गरज नाही. उत्कृष्ट उत्पादन घरातून घेऊन जातात, उत्कृष्ट विषमुक्त उत्पादन. आणि माऊली, मला साधं सोपं म्हणणं आहे माझं, की आज आपण शेतामध्ये जर विषारी औषधं, तणनाशकं आणि या फवारण्या, खतं घालून ज्या पद्धतीची उत्पन्न घेतोय आणि विषारी उत्पन्न तयार करतोय, तर ते विषारी उत्पन्न 2 पैशासाठी आज आपण समाजातील लोकांची, देशातील लोकांची तब्येत बिघडवायची का आपण? नाही. हे कर्म कुणाच्या वाटेला? शेतकऱ्याच्याच वाटेला. त्याला फेडायला लागणार माऊली. म्हणून माझी नेहमी हात जोडून विनंती आहे की भगवंतानं दिलेल्या निसर्गाबरोबर आपण सुंदर नैसर्गिक शेती करूया. विषमुक्त अन्न तयार करून आपल्या देशातील, आपल्या समाजातील लोकांची तब्येत चांगली ठेवूया. हे पुण्यकर्म आहे आणि हे केलं पाहिजे. माझा शेतकरी देशभक्त आहे आणि मी सतत लोकांना सांगतोय की आपल्या देशासाठी काम करायचं. फक्त मी माझं घर एवढं माऊली संतांनी सांगितलेलं आहे, मर्यादित राहायचं नाही आपण. अहो, तुम्हाला काही कमी पडणार नाही, भगवंताने सगळं दिलं छान, पण आपण आपल्या वापर आपल्याला सोडून आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणं आहे, मनात धरून केलं पाहिजे. शेतामध्ये येताना सुद्धा तो चांगला विचार, ती नीतिमत्ता आपल्या मनामध्ये पाहिजे. आपल्या समाजातील लोकांना आपण चांगलं अन्न तयार केलं पाहिजे. हे माऊली जेव्हा माझ्या शेतकऱ्यांच्या परफेक्टली पटेल आणि जेव्हा माझा शेतकरी ह्या विचारानं काम करेल ना, माझी खात्री आहे माऊली, भगवंत तुम्हाला कधी खाली पडू देणार नाही आणि ना तुम्ही कधी नुकसान देणार. बरोबर आहे ना? आपण संत परंपरा म्हणजे हे अनुभवत आहेत. काही मी परमेश्वराचं नाव घेऊन उठतोय, झोपताना नाव घेऊन झोपतोय. बरोबर. आणि त्याच्यामुळे माझा दिवसभर कधी काय तणाव नाही, अजिबात नाही. मी आता नामस्मरण उद्या 10 तारखेला पंढरपूरला चालू आहे, कार्तिक वारला. तिथनं 12 तारखेला एकादशी आहे, 15 तारखेला तिथून निघायचं आहे विठुमाऊलीच्या पादुका घेऊन. आणि 8 दिवसात आळंदीत पोहोचायचं आहे. ते मी रोज डबल चालते, म्हणजे आळंदी आषाढी वारीला तर चालतात ते 20 दिवस असते आणि ही 8 दिवसात चालायचं असते. कमी वेळेत का तर पौर्णिमेला निघायचं आहे काला करून पंढरपुरातनं आणि आळंदीला अष्टमीला पोहोचायचं आहे. जर एखादी तिथी क्षय झाली तर तो प्रवास परत वाढतोय. आणि ते माझं साथ, म्हणजे शरीर मला काही प्रॉब्लेम आज पण आलेला नाही. ऐकलं काय? हे भगवंताच्या खेळ्या आहेत ह्या सगळ्या. हे पांडुरंगाच्या कृपेनं सगळं चाललेलं आहे. माऊली, सगळा करता करविता तोच आहे, आपण त्याची लेकरं आहोत, त्याचं ऐकलं पाहिजे ना. बरोबर. नुसतं आपण ते काय बाकीच्या गोष्टी करून उपयोग नाही. जे आपण काम करतो, जे आपण कर्म करतो, शेतकऱ्याचं काम कर्म म्हणजे शेतामध्ये चांगलं काम करणं. भगवंतानं तेच सांगितलंय. आपल्या संत परंपरेमध्ये सगळ्या संतांनी शेतीविषयी केवढं विपुल लिहिलंय. आपण कुठं वाचलंय? ते आपण वाचलेलं, आपण तिसरंच काहीतरी करतोय. कुणीही सांगितलेलं नाही खतं मारा म्हणून, बरं का. नैसर्गिक शेती हे बद्दलच सगळे बोललेले आहेत. आपण ह्या संत परंपरेतल्या ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणायला पाहिजेत. आज तुम्ही त्या आचरणात आणल्या, आज तुम्ही तो स्वअनुभव घेतला, आज तुम्ही तुमचं घरदार सगळं निरोगी आहे. तुम्ही खूप मला ऐकून बरं वाटलं. असंच माऊली प्रयोगशील राहा. आपण ह्या प्लॉटमध्ये अजून काहीतरी वेगळे प्रयोग करूया. तुमच्यासारखे शेतकरी मला आवडतात, कारण आपण प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम केलं पाहिजे. बघा, वेडेपणा केल्याशिवाय
जगासमोर आपण की नाही आदर्श नाही ना, नावं ठेवणार, अपमान करणार, सोसायचं माऊली, काय वाईट वाटून घ्यायचं नाही, कोणाला काय दोष द्यायचं नाही. पण वेडी माणसं जग बदलतात हे विसरायचं नाही. वेडेपणा करावाच लागतो, तरच पुढे नंतर जग तुमच्या मागं लागणार. माझी इच्छा आहे की तुम्ही आज एवढ्या पद्धतीनं छान प्लॉट केला दोघांनी मिळून. पुढच्या वर्षी ह्या प्लॉटमध्ये अजून वेगळे प्रयोग करूया, ज्याचा आदर्श आपण आपल्या भागातील, आपल्या समाजाला, आपल्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांसमोर ठेवूया. कारण कुणीतरी माऊली धाडसानं पाय ठेवल्याशिवाय समोरच्या पिढीला आपण सांगू शकणार नाही. एक धाडस कोणतरी वाघाचं काळीज लागतच. तुमचं ते जे काही व्हिडिओ बघितले काय म्हणजे वर्ष 6 वर्षापूर्वी, बरं, तर त्यावेळेला तुमचं आणि माझं बोलणं झालं पहिल्यांदा, फोनवर बोललो होतो की तुम्ही म्हणाला की एक व्याख्यान ठेवूया. होय होय. तर मी म्हटलं गावातल्या लोकांना दाखवायला एक प्लॉट तयार करतो मी, बरोबर, आणि तो प्लॉट दाखवल्यानंतर मगच व्याख्यान करूया. बरोबर. आणि तो आता वेळ आलेली आहे. पहिला स्वतः केले मग सांगितले. बरोबर, अगदी बरोबर. आता छाती ठोक सांगू शकतो आपण, मी वापरलंय, मी केलंय म्हणून. तुम्हाला पण बोलता आलं पाहिजे की तो प्लॉट बघा आणि मला सांगा. बरोबर. हा, मी सुद्धा खोडवं काढून विना नांगरट म्हणजे काही मशागत केली नाही. 4 महिने तसंच ठेवलं. बर. अगदी त्यातली घाण काही वेचाय नाही. म्हटलं जमिनीचं ही म्हटलं मातीचं खत आहे, म्हटलं काही करायचं नाही. बरोबर बरोबर. मिरगा टोकण्याला गेलो सरीतच 35 वर्षात भात 6 पोत्याच्या वर झाले नाही. ओके. ते ह्या वर्षी 10.5 पोती भात झाले. 50% लागवड वापर, 50% भांगलन कमी. कळलं काय तुम्हाला? माझे 6,000 रुपये वाचले. माऊली, निसर्गामध्ये अफाट ताकद आहे. ही जी वैश्विक शक्ती आहे, जी कॉस्मिक एनर्जी आहे ना, त्या कॉस्मिक एनर्जी तुम्हाला मला दिसत नाही माऊली, पण त्याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि ही ताकद शेतीसाठी ज्या व्यक्तीला वापरता आली तो व्यक्ती शहाणा. बघा, आज तुम्हाला हे गंमत कळाली आहे. आज हा प्लॉट कसा वाढत गेलाय बघा. आता ना दिवसेंदिवस जमीन आता सॉफ्ट होत निघाली तुमची. तुम्ही आज एवढं सोडले जमिनीमध्ये. आता जेव्हा हा प्लॉट काढू आपण, पुन्हा पुढचा प्लॉट करू, ऑलरेडी जमीन तुमची 50% तयार आहे. आता परत जेव्हा ऊस वरक येईल, पुढचं म्हणजे तुम्हाला आवरणार नाही. म्हणून तुम्हाला म्हटले की आपण बांधूया ऊस. लोक काय सांगतात, लोक काय आपल्याला सूचना करतात, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही. स्व अनुभव हा महत्त्वाचा. तुम्हाला आता पहिल्या वर्षी कळालंय की बिना खताचा ऊस येऊ शकतो. आलेला आहे 100%. आणि चांगला येतो, फायदेशीर येतो. 4 आंतरपिकं घेतलेली आहेत. त्यामुळे तुमचं शंका समाधान संपलेलं आहे. आता माऊली की नाही, तुमच्या मनातले सगळे जळमट गेलेली. आता ह्या वर्षी आपण शास्त्रीय आणि आध्यात्मिक रीतीनं आपण हा प्लॉट करूया. वेगळ्या पद्धतीचा प्लॉट, ज्या ठिकाणी माझे तमाम शेतकरी बघायला येतील. मला अनेक शेतकरी फोन करत आहेत आणि मग मी काही लोकांचे पत्ते देतोय. मला पुढच्या वर्षी तुमच्या प्लॉटला महाराष्ट्रातील शेतकरी आले पाहिजेत. आणि आज जे मी बोलायला लागलोय ते पुढच्या वर्षी तुम्ही दोघांनी बोललं पाहिजे. कारण हे माझं एकट्याचं काम नाही. मी कुठं पण माऊली पूर्ण सर्वांचं काम आहे. माझं काम दिव्याला दिवा लावत जाणं आहे. मला माझ्या भगवंतानं सांगितलं, दिवा लाव, पुढे चल, मागं बघू नकोस. पण आज तुमच्यासारखे जे खंबीर शेतकरी तयार होत आहेत, तुमची पण जबाबदारी आहे. आज तुमचे प्लॉट छान झाले, तुमचे पैसे वाचले, तुम्ही आंतरपीक घेतली. माऊली, जसं आमच्याकडनं प्रेरणा तुम्ही घेतलीत, तुमच्याकडनं प्रेरणा बाकीच्यांनी घेतली पाहिजे. आणि पुढच्या वर्षी माझी विनंती आहे तुम्हाला, 2-5 शेतकरी तुम्ही वाढायला पाहिजेत, तुम्ही कन्वर्ट केले पाहिजेत. हे काम आहे आपलं. 4 लोकांना समजावून सांगा. तुम्हाला असं वाटलं की मी यायला पाहिजे, मी येतो, काही प्रॉब्लेम 100% येणार मी. त्याचं तुम्ही मला कधीही बोलवा, दिवस रात्र, माझ्याकडे वेळेचा प्रॉब्लेम नाही. आपण ठरवूया वेळ, त्या वेळेला येतो. कितीही एक माणूस आणि 50, 100, 200 कधी गोळा ठरवा, मी येतो, आपण सगळ्यांना बोलूया. पण तुमच्या भागामध्ये जसं तुम्ही केलंय तसं एक 4-5, 5-10 लोक तयार करा. हा वणवा लागत गेला पाहिजे. मडलीला ते भाचा मडील गेला, ते अजित सर जाऊन आलेत का? बरोबर. तर तिथं कोबी केलाय. हा, परंतु बाकीचं इतर वेळा तो कोबी म्हणजे भाजीपाल्यावरतीच त्यांचा पूर्ण भर आहे. काय तिथं मडग्याला शाकाहारी म्हणजे जैन लोक जास्त आहेत, लिंगायत लोक, त्याच्यामुळे तिथं भाजीपाला रोज खपतो. मग तो त्याचा व्यवसाय. रोज ते 500-1000 रुपये घेतल्याशिवाय घराकडे येतच नाही. परंतु कोबी ह्या पद्धतीने केल्यानंतर सशाने कोबी खाल्ला. रासायनिक कोबीचा खात नाही, रासायनिक कोबी खात नाही. ऐकलं काय? त्याच्यामुळं जंगलात खूप गमतीची गोष्ट आहे आणि महत्वाची गोष्ट आहे. जंगलातल्या प्राण्याला सुद्धा कळतं काय खायचं काय नाही. आज यांचा भाचा इथं जवळ मडलगे नावाचं गाव आहे, मडलगे बुद्रुक, त्या ठिकाणी संपूर्ण भाजीपालाच त्यांचा व्यवसाय आहे. तर ते दरवर्षी रासायनिक पद्धतीने भाजीपाला करतात. तर आसपास जंगली जनावर आहेत, जंगलपट्टा आहे. तर त्यांचा तर खूप छान त्यांनी आता अनुभव सांगितला की मिशन ऑर्गॅनिकच्या पद्धतीनं त्यांनी फक्त कोबी केला, तर तो नैसर्गिक कोबी सशाने येऊन खाल्ला.
रासायनिक कोबी ससा खात नाही. नाही खात. म्हणजे जंगली प्राण्यांना सुद्धा चांगलं वाईट कळतंय, काय खायचं आणि काय नाही. माणसाला कळते काय? माणूस काय पण खातोय वेड्यासारखं, विषारी पण खातोय, बुद्धीच भ्रष्ट झाली आपली. जंगली प्राण्यांना हीच निसर्ग व्यवस्था आहे. त्या मुक्या प्राण्याला कळालं हो हे चांगलं आहे, हे खाल्लं पाहिजे. तंबाखूवर औषध मारल्यानंतर आळीला सुद्धा कळतं हे खायचं. हा, आणि माणूस 10 वेळा तंबाखू खातोय. किती गडबडीचं आहे. चला, बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून, मस्त वाटले. अशाच पद्धतीनं छान छान कामं करा माऊली. आमच्या शुभेच्छा आहेत. तुम्हाला कधीही कुठलंही मार्गदर्शन लागेल, आमची टीम आहे, मी आहे. जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू, मार्गदर्शन करू. काय वेगवेगळ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करूया. ते भांग घालायचं किंवा हे करायचं, त्याच्यामुळे सूर्यप्रकाश कसं आहे, 3 सरींना जर असा 4 सरींना भांग घातला तर त्या 2 सरींना भांग घातले त्या त्यांना सूर्यप्रकाश मिळेल. मधल्या 2 सरीवरती तो ऊस आडवा येतोय, त्याच्यामुळे त्याला सूर्यप्रकाश मिळणार नाही. म्हणून मी भांगे घाले. आणि एवढा मोठा येऊन ऊस पडेल असं वाटलं नव्हतं. अपेक्षा नव्हती एवढा ऊस वाढेल, पण वाढलेला आहे. त्यांना अनुभव आलाय. पुढच्या वर्षी आपण हा ऊस जास्त उंच कसा जाईल याचं तुम्हाला एक वेगळं नियोजन सांगतो. आपण वाडं बांधायचे आहेत, हे काढूया आपण. वाडे बांधून वर उंच कसा नेता येईल त्याची एक पद्धत आहे, ती तुम्हाला मी टप्प्याटप्प्यानं सांगतो. आपण एक ट्रायल प्लॉट करूया, आणि तो महाराष्ट्रातील लोकांसाठी पथदर्शी असेल. लोक प्रेरणा घेऊन करतील. कुणीतरी ते माऊली केलं पाहिजे, आपण करूया. नाही करतो, तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे. चालेल. उत्तर प्रदेशात हा, वेणी घालतात की घालतात, तेच करूया की आपण. छानपैकी प्लॉट करू, तुम्ही चिंता करू नका. हा ऊस तुटून गेला की मला सांगा, मी परत येतो. सऱ्या पहिल्यापासून व्यवस्थित करून आपण न्यायचा कसा ऊस त्या पद्धतीने आपण करू. आता तुम्हाला बेसिक सगळं कळालेलं आहे, त्याची माझी गरज नाही. पण फक्त उचलायचा कसा एवढं मी तुम्हाला सांगतो. चालेल. चलो, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.